ती रेडी होऊन आलेली आहे. बघू ड्रेस फिर. तर ड्रेस बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आहे आता. कुठे आहे ना आपण अविका. किती कन्फ्यूज होतं ग मला नावांमध्ये. पंढरपूरमध्ये आहे. हा छान. आणि हेअरस्टाईल बघू मागे हो. मला हेअरस्टाईल बघू दे. तुला ना आपण गजरा घेऊ हा याला लावायला. मग हेअरस्टाईलवर ते आपण गजरा लावू इथे. तर हा ड्रेस मी काल रात्रीच घेतलेला आहे. इथेच एक शॉप होतं अगदी मंदिरजवळ तिथनं. आणि बघू माझ्याकडे जवळ आहे. मला सुद्धा जियानासाठी घ्यायचा होता असा ड्रेस. जर आज मिळाला. हां छान मस्त आहे. आपल्याकडे नाही मिळत पण मम्मी असे ड्रेस. नाही इकडेच मिळतात हे असे ड्रेसेस. लिहिलेला वगैरे. हां छान आहे. अरे आजी आणि तू थोडीफार सारखं आहे तुमचा ड्रेस. थोडाफार पर्पल आहे पण तरी वाटत आहे थोडंसं असं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वेलफ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉगची सुरुवात माझ्या एकटीच मी करते बिकॉज जियाना नाही आहे. मध्ये मध्ये बडबड तिची लुडबुड नाही आहे आज आणि मी ते खूप मिस करते. बिकॉज का बरं ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि आता मी आहे सध्या तरी पंढरपूरला आणि खूप मजा येते बिकॉज माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले आणि मला नाही आठवत की मी असा एखादा टूर तरी फॅमिलीबरोबर केला असेल. बिकॉज लग्न झाल्यावर ना खरंच भरपूर लाईफ चेंज होतं. आधी प्रणवमध्ये मग त्याच्यानंतर जियानामध्ये. त्याच्यामुळे फॅमिलीला एवढा वेळ देऊ शकत नाही आणि तेच रिझन होता की मी ह्या टूरमध्ये आली. जेव्हा की माझं काही कामही नव्हतं. यांचं सगळं म्हणजे ऑलरेडी सगळ्या गोष्टी प्लॅन आउट होत्या. कुठे जायचं कसं करायचं माझा काहीच सीनच नव्हता. आता 2-3 दिवसापूर्वीच मी भंडारा गेली होती आणि मग ऑल ऑफ सडन मला ऋषुताईंनी प्लॅन सांगितला. तर मी सुद्धा या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली आणि मी खूप एन्जॉय करत आहे. स्पेशली मम्मासोबत रूम शेअर करत आहे. मला वाटतं 5 वर्षानंतरच झालं ना हे. तर खूप छान तर असं आहे. तर कसं असतं ना आपण जेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये लागतो ना तर ह्या सगळ्या गोष्टी मिस करतो. कुठेतरी ही फॅमिली मागे राहून जाते. तर येस त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स राहायला मला वाटते फॅमिलीबरोबर असा टाईम स्पेंड पाहिजे. आणि वीक हां आणि जियाना असल्यामुळे काय असतं ना माझा सतत वेळ जियानामध्ये असतो. तर ज्या माझ्या सासू आई आहेत त्या पण जियानाला मला बोलल्या की तू जा फिरायला आम्ही जियानाला सांभाळतो. तुला सुद्धा ब्रेक मिळेल 2-3 दिवसांचा. जेव्हापासून जियाना झालेली आहे सतत ती माझ्याबरोबर असते. तर त्याच्यामुळे मला असा ब्रेकसुद्धा नाही मिळाला होता. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भंडाराला मी जियानाला घेऊन जाते तर ती खूप रडते. त्याच्यामुळे मला तिथे सुद्धा राहायला मिळत नाही. तर त्याच्यामुळे मम्मी पप्पांसोबत टाईम स्पेंड करता येत नाही. ते जेवढं भेटायला येतं तेवढंच होतं. पण आज हा खूप छान असा म्हणजे इतकं छान असं मुवमेंट आहे. आम्ही रात्रभर मस्त छान अशा दोघींनी गप्पा गोष्टी केल्या. मग मम्मीला मी म्हटलं होतं की तू झोपशील मी आधी झोपेल तू नंतर झोपशील. बिकॉज मम्मी खूप घोरते आणि त्या घोरण्याचीच म्हणजे मला सवय नाही. म्हणून मम्मी मी आधी झोपली आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर तू झोपली वाटते ना. पण मला चांगलं वाटलं ऐकून की दीपाली सकाळी उठल्याबरोबर म्हणाली मला की मम्मा तू रात्रभर घोरली नाही. हो हो म्हणजे मला मध्ये जाग आलेला होता. तर मी म्हटलं अरे मम्मा घोरत नाही बिलकुल. म्हणजे स्नोरिंगचा काहीच आवाज नव्हता. म्हणजे तू नाही पप्पा घोरतात. तर येस आणि ही आहे सुंदर परी माझी. माझ्याबरोबर प्रणव सुद्धा नाही आणि जियाना पण नाही आहे ना ग. तू मिस करते जियानाला है ना. मी पण खूप मिस करते आणि ती तिथे खूप एन्जॉय करते. मस्त मॉलमध्ये चालली खायला प्यायला बाहेर चालले जे लोक ते 3-4 जण खूप एन्जॉय करते. तर येस कालच आम्ही नागपूरवरून निघालो आणि आम्ही आलो सगळ्यात आधी आम्ही गेलो कुठे गेलो होतो मम्मा ते काय होतं मंदिर घ्या
नांदेडला गेलो. हा, आधी नांदेडला गेलो, हा, तिथे यांनी कोणी दर्शन सगळ्यांनी केले. दर्शन वगैरे केले. हा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो तुळजापूरला. तिथे तिथे पण सुद्धा यांनी दर्शन यांचे छान झाले. असे दर्शन झाले. 4 ते 5 तास लागले या लोकांना दर्शन करायला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो पंढरपूरला. यांचा प्लॅन होता की आज म्हणजे आज पहाटे लोक 4 वाजता जाणार होते दर्शनाला, पण नशीब की आम्ही काल जेवण करायला गेलो त्याच्यानंतरच तिथे लगेच मुखदर्शन अर्ध्या तासात होत होते, म्हणून मग यांनी दर्शन सुद्धा तिथनं घेतले. आणि आज थोडंफार आता आम्ही फिरू इथे, आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. मोस्ट अवेटेड डेस्टिनेशन होतं ते. मला किती दिवसांपासून जायचं होतं. इनफॅक्ट प्रणवला सुद्धा जायचं होतं, पण ठीक आहे मी आता बघून ठेवते, मग प्रणवला घेऊन प्रणव आणि जियानाला घेऊन येईल, बिकॉज तिथलं फेमस बऱ्याच गोष्टी आहेत, ते सगळं तुम्हाला पुढे समजेलच. तर येस, आज दिवसभरात काय काय होते हे तर तुम्हाला ब्लॉग थ्रू समजणारच आहे. तर चला मग आमच्यासोबत असेच कनेक्टेड राहा, आणि काय काय शॉपिंग करणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू मी सगळ्या गोष्टी शेअर करेल. जसं आम्ही काल घेतला हा जियाना विकासाठी ड्रेस, तर याची प्राईस होती 650 त्यांनी सांगितली, पण हा 600 रुपीजमध्ये त्यांनी दिला. अजून बार्गेनिंग केली असती तर मे बी 500मध्ये सुद्धा दिला असता. चलो. मग त्याच्यानंतर आम्ही लंचसाठी गेलो होतो श्री राजभोग थाळी. खूप सुप्रसिद्ध हॉटेल आहे हे पंढरपूरचं. बरेच रील्स आम्ही सुद्धा बघितले होते आणि बरेच रिव्ह्यूज होते ह्या हॉटेलसाठी, पण तसं काही झालं नाही. आम्हाला इथली टेस्ट आणि फूड बिलकुल आवडले नाही, सगळं ॲव्हरेज होतं. याच्या ऑपोजिटला बरेच हॉटेल आहे आणि तिथे काल आम्ही डिनरसुद्धा केलं होतं. तिथले हॉटेल्स खरंच खूप छान आहे, टेस्टसुद्धा चांगले आहे ॲज कम्पेअर टू दिस. मग पंढरपूरवरून आम्ही निघालो कोल्हापूरला जायला, आणि कोल्हापूरला जाताना आम्हाला हे असे बरेच असे शॉप लागले. खूप सुंदर कोरीव काम केलेलं होतं आणि सगळं त्यांनी हाताने बनवलेलं होतं, पण प्राइजेस खरंच खूप महाग होतं सगळं. म्हणजे 8,000 9,000च्या त्या गुडगुडी होत्या. ते फ्रूटचं बास्केटसुद्धा 5,000चं होतं. म्हणजे बघण्यासाठी खरंच खूप छान होतं. आम्ही इथनं काहीच घेतलं नाही, पण बघायला खूप सुंदर आहे. आणि असे बरेच शॉप आम्हाला लागले कोल्हापूर जातपर्यंत. आणि फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. आम्हाला टोटल 4 ते 5 तास लागले, बिकॉज आम्ही स्टॉप घेत आलो आणि एका हॉटेलमध्ये चेक इन केलं. ही आहे ना 506 आहे. अरे वा मम्मा, आपल्यासाठी तर परफेक्ट आहे मम्मा हे. एकदम छान, मस्त. तर बरीच शॉपिंग झालेली आहे जियानासाठी. बरेच कपडे घेतले, भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहे जियानासाठी. जियानाचा मला कॉल आला होता, मला बोलते मम्मा माझ्यासाठी ना खूप सारे ड्रेस घेऊन येशील.
तर बऱ्याच थोडं गोष्टी तिच्यासाठी मी घेतलेल्या आहे. आणि आता आम्ही जस्ट पोचले आहे कोल्हापूरला. आम्हाला पंढरपूरवरून कोल्हापूरला यायला जवळपास 4.5 तास लागले. आणि आता आम्ही फटाफट सगळे रेडी होऊ छान आणि मग आम्ही निघू मार्केटमध्ये जायला. यांना मे बी आज दर्शनसुद्धा करायचं आहे बिकॉज आज मंदिरमध्ये गर्दीसुद्धा नाही आहे म्हणून. तर आणि इथून टोटल 16 आवर्स लागतात नागपूरला जायला. तर बघू आता कसं काय प्लॅन होतं. असं प्लॅन आहे की हाफ वे डिस्टन्स उद्या करून घेऊ, मग परत कुठेतरी स्टे घेऊ आणि मग तिथून परत नागपूरला जाऊ. तर बघू आता कसं होतं तर येस. आणि इथे ना खरंच खूप सुंदर खणाचे ड्रेस मिळतात छोट्या बेबीजला, म्हणजे छोट्या बेबीजसाठी, जे नागपूर साईडला बिलकुल नाही मिळत. म्हणून मग मी तसे भरपूर असे ड्रेसेस घेतले, 4-5 ड्रेस घेतले. मी अजून घेईल आज, जेणेकरून ह्या वर्षाचे जे काही फेस्टिवल्स, जे काही प्रोग्राम्स असतील तर ते मग तिला जियानाला त्याच्यावर घालायला खूप छान होतं. मग आम्ही डिनरसाठी गेलो होतो देहाती रेस्टॉरंटला. हे कोल्हापूरचं खूप फेमस रेस्टॉरंट आहे आणि इथे चिकन मटन थाळीसुद्धा मिळतात आणि सगळं आम्ही मस्त खाल्लं. पण याच्या पोयानं मी ब्लॉग शूट करायला विसरली. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कोल्हापूरला, स्टे होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो अक्कलकोटला स्टे केला आणि मग आम्ही परत आलो तिसऱ्या दिवशी घरी. तर येस, आता इथून पुढचे ब्लॉग्स तुम्हाला हे घरचे दिसतील. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.